ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी। शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज माघारीवरून नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतात। भाजप उमेदवारांना अर्ज मागे घेऊ नये यासाठी त्याच्या समर्थकांनाच त्यांना घरात कोंडल्याचं पाहायला मिळतंय। प्रभाग 13 ड मध्ये भाजपनं किसन गावंडे आणि विजय होले यांना एबी फॉर्म दिला होता। यानंतर पक्षानं किसन गावंडे यांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं, मात्र गावंडेंनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये असा समर्थकांचा आग्रह होता आणि यातूनच मग समर्थकांनी थेट घरालाच कुलूप लावत अनोख्या पद्धतीने आपला निषेध व्यक्त केलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, जे पाहू ते नवलच किंवा नवीनच, उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनीच किंवा समर्थकांनीच उमेदवाराला घरात कोंडलं असल्याचं पाहायला मिळतंय, काय अपडेट? खरं तर अगदी हे खरं आहे की जे पाहावं ते नवरच अशी स्थिती आता नागपूरमध्ये सुरू झालेली आहे। कारण उमेदवारी अर्ज परत घ्यायला आता काही तास शिल्लक आहे आणि असं असताना आपला इच्छुक उमेदवारानं उमेदवारी अर्ज परत घेऊ नये याकरता नागपूरच्या भाजप कार्यकर्त्यांना नामी शक्कल लढवली आणि आपल्या नेत्याला म्हणजे जो इच्छुक नगरसेवक आहे त्याला घरात कोंडून ठेवलेला आहे आणि अक्षरशः घराच्या बाहेर कुलूप लावलेला आहे। नागपूरच्या प्रभाग 13 ड मधली ही घटना आहे। नागपूरमध्ये त्या प्रभागामध्ये भाजपनं 2 लोकांना एबी फॉर्म दिला होता, त्यामध्ये एक विजय होले आणि दुसरा उमेदवार किसन गावंडे या दोघांना एबी फॉर्म दिले होते। मात्र यामध्ये किसन गावंडे यांचा एबी फॉर्म जो आहे तो रिजेक्ट झाला, त्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार होले झाले। मात्र जे किसन गावंडे समर्थक कार्यकर्ते होते त्यांनी किसन गावंडे यांनी उमेदवारी अर्ज परत घ्यायला जाऊ नये याकरता जे आहे त्यांच्या घराला कुलूप लावलं आणि किसन गावंडे यांना घरामधून जे आहे ते कोंडून ठेवलेलं आहे। घराबाहेर भाजप कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करतात। किसन गावंडेच आम्हाला भाजपचा अधिकृत उमेदवार हवा अशी त्यांची मागणी आहे। त्यामुळे या कुलूपमधून बाहेर निघून आपला उमेदवारी अर्ज परत घेतात की भाजपचे वरिष्ठ नेते या कार्यकर्त्यांना समजावतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। बरं उदय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। यासोबतच बातमीपत्रामध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।